हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी तुमच्यासोबत गुजराती स्टाईल दाल ढोकलीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण भरपूर असे टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत। चला तर आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता या ठिकाणी कुकरमध्ये मी 1 वाटी एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता हे सगळे डाळी मी आता स्वच्छ आधी धुवून घेणारे, चांगले वॉश करून घेते। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की डाळी मी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मी टोमॅटो ॲड करते। या ठिकाणी डाळींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता अर्धा टीस्पून एवढी मी हळद घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून मीठ घालते, जेणेकरून डाळी आपल्या पटकन शिजतील। आणि या ठिकाणी 1 ते 1.5 ग्लास एवढं मी पाणी घालते। आता 1 चमचाभर मी एवढं या ठिकाणी तेल घालणार आहे। आता हे सगळं साहित्य मी आता या डाळी चांगलं मी मिक्स करून घेणार आहे आणि कुकरचे झाकण बंद करून आता गॅसवर ठेवून देते। तर आता या ठिकाणी मी कुकर हा गॅसवर ठेवून दिलेला आहे। आता लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ ही परफेक्ट शिजून जाते। चला तर आता तोपर्यंत मी ढोकली बनवायची तयारी करून घेते। तर आता या ठिकाणी एक भांडं घेतलेली मी, त्याच्यामध्ये मी आता 2 ते 3 मोठे चमचेभर या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 टेबलस्पून एवढं या ठिकाणी मी बेसन पीठ घेणार आहे। तर बेसन पीठ देखील मी आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून देते। आता या ठिकाणी चिमूटभर मी हळद घेतलेली आहे, पाव चमचा मीठ घालते आणि पाव चमचा या ठिकाणी मी लाल मिरची पावडर घेतलेले आहे आणि पाव चमचा धने जिरे पूड देखील घातलेली आहे आणि ओवा घ्यायचा आहे। ओवा देखील आपल्याला क्रश करून घालून द्यायचे आहे। आता हे सगळं साहित्य चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे आधी हाताने। आता हे सगळं पिठाचे जे मिश्रण आहे चांगल्या प्रकारे मी आधी आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर एवढं मी तेल घातलेलं आहे। तेल देखील आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं पाणी ॲड करून आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त देखील पाणी आपल्याला घालायचं नाही आणि जास्त घट्टही गोळा करायचा नाही आणि जास्त सॉफ्ट देखील आपल्याला कणिक मळायचं नाही आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कणिक हे मळून घेतलेलं आहे ढोकलीचं। थोडं तेल लावून मी आता परत 1 ते 2 मिनिटभर आता याला चांगलं मळून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी जास्त घट्टही केलेले नाही आहे कणिक आणि जसं मी पातळ देखील नाही केलेलं आहे। नॉर्मली आपण चपातीसाठी जसं पीठ हे मळत असतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे ढोकलीचं पीठ। तर आता हे झाकून मी 5 ते 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे, जेणेकरून त्याच्यातले मसाले चांगल्या पद्धतीने मुरले जातील। तर आता या ठिकाणी आपली डाळ देखील चांगल्या पद्धतीने शिजून गेलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लासभर पाणी एवढं अजून ॲड करणार आहे, कारण ढोकली टाकल्यानंतर ही डाळ ही अजून जास्त घट्ट होत असते, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी याच्यासाठी जास्त लागत असते। तर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी या ठिकाणी गॅसवर कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे। तर आता या ठिकाणी कढई देखील आपली चांगली गरम झालेली आहे। आता यामध्ये मी
2 ते 3 मोठे चमचे एवढं तेल मी या ठिकाणी यूज करणार आहे। आता तेल देखील आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढे जिरे घातलेले आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा या ठिकाणी मी हिंग घालते। आता या ठिकाणी बारीक चिरलेला मी लसूण घालून दिलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। लसूण आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी कांदा देखील घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला। आता कांदा देखील आपल्याला मिनिटभर चांगला हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून मी आता याच्यामध्ये कढईमध्ये ॲड करून दिलेले आहे। हे देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटभर आता चांगलं परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी पाव चमचा हळद घातलेली, डाळ शिजवत असताना देखील आपण हळद घातलेली होती। पाव चमचा एवढं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे। आता हे सगळे सुके मसाले आता तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। आता लगेचच याच्यामध्ये आपण शिजवलेल्या डाळी ॲड करून द्यायचे आहे। आता या डाळी देखील आपल्याला आता सगळ्या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता चवीनुसार मी आता मीठ घालून घेणार आहे। या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढं मीठ ॲड केलेलं आहे, कारण डाळ शिजवत असताना देखील मी मीठ घातलेलं होतं। आणि गुजराती डाळ ढोकलीमध्ये जे मेन इन्ग्रेडियंट असतं ते म्हणजे गूळ असतं, तर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढं गूळ पावडर देखील ॲड करून दिलेलं आहे डाळींमध्ये। या ठिकाणी गुजराती जेव्हा डाळ ढोकली बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये निंबूचा रस देखील घालतात, पण मी निंबूचा रस नाही ॲड करत आहे, फक्त गूळ पावडर मी टाकलेलं आहे। तर आता ही डाळ शिजते आपली। मी गॅसची फ्लेम या ठिकाणी लोच ठेवलेली आहे। तर आता दुसरीकडे आपलं पीठ देखील चांगल्या प्रकारे सेट होऊन गेलेलं आहे ढोकलीचं। तर आता मी ढोकली देखील लाटून घेणार आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक मी मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता याला गव्हाच्या पिठामध्ये डिप करून आपण नॉर्मली जशी चपाती लाटत असतो तशी मी एक पोळी बनवून घेणार आहे। आता या ठिकाणी मी जास्त पातळ देखील आपल्याला लाटायची नाही आणि जास्त जाड देखील नाही करायची आहे। एक मीडियम साईजमध्ये मी आता आपण रोजच्या जशी चपात्या बनवत असतो त्या साईजमध्ये किंवा त्या प्रकारची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आता या ठिकाणी एक मोठ्या आकाराची मी पोळी लाटून घेणार आहे आणि मग त्याचे ढोकलीचे आकाराचे डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये मी तुकडे करून घेणार आहे। चला तर मग आता या ठिकाणी मी ही चपाती लाटून घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी जास्त पातळ देखील नाही केलेली आणि जाड देखील नाही ठेवलेली। तर आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। आता सुरीने मी या ठिकाणी तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये या ठिकाणी तुम्ही या ढोकलीचे तुकडे करू शकता। तर या ठिकाणी मी स्क्वेअर शेपमध्येच हे कट करून घेणार आहे। तर आता हे ढोकलीचे तुकडे मी चांगल्या प्रकारे कट करून घेतले आणि सगळे मोकळे करून घेतलेले। डायरेक्टली हे आपल्याला हे टाकायचे नाही आहे, सगळे एकत्र एक एक तुकडे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत। डायरेक्टली जर टाकले तर ते मी एकमेकांना चिकटायची शक्यता असते आणि त्यामुळे ते ढोकली ही आपली चांगल्या प्रकारे शिजत नसते। तर आता अशा प्रकारे मी सगळी ढोकली लाटून घेणार आहे आणि कट करून कढईमध्ये डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकून देणार आहे। चला तर मग आता सगळ्या ढोकली मी आता करून घेते।
आता ह्या लाटलेल्या ढोकळीचे तुकडे देखील आपल्याला व्यवस्थित डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकून द्यायचे। तर नक्की एकदा ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करून बघा। लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात ही डाळ ढोकळी। तर आता बारीक चिरलेली मी कोथिंबीरसुद्धा आता याच्यामध्ये ॲड करून दिलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून घेणार आहे। तर रंग तुम्ही बघू शकतात की किती सुरेख आलेला आहे। आता झाकण लावून मी या ठिकाणी 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ ढोकळी शिजू द्यायची। डाळ तर आपली ऑलरेडी शिजलेली आहे, पण आपल्याला ढोकळी आता 5 ते 6 मिनिटभर शिजू द्यायची। तर 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की ढोकळी आपली आता या ठिकाणी परफेक्ट अशी शिजलेली आहे। तर या ठिकाणी एका स्पूनने देखील आपण कट करून चेक करू शकतो की इझिली या ढोकळीचे तुकडे होत आहेत। तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक देखील करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। चला तर मग आता भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत।